अरे बापरे दादू, तुम्ही धोंड्याला आले? बापरे, ओ ताई या ना तुम्ही, चला दादू चला चला चला. अहो पटकन या ना, ताई आणि दादू आले. हे घ्या ताई तुमचा चहा. आणि दादू, मामीने तुमच्यासाठी बकरीचं दूध आणलंय. तुम्हाला बकरीचं दूध आवडतं ना? मामीला सगळं माहितीये. दादूंना आम्ही स्पेशली धोंड्याला बोलवलंय, कारण दादू आमचे छोटे जावई आहे ना. आता दादूंची पूजा करायची आहे. ताई, पूजेची तयारी सगळी झाली, आता फक्त डेकोरेशनचं ताट सजवून घेऊ. त्याच्यामध्ये आपण हगीज, डायपर, हाफ पॅन्ट, टी शर्ट, 5 ग्रॅमची अंगठी, 10 ग्रॅमचे कानातले आणि चांदीचं कडा हे सगळं ठेवू. तिथं पाठावर आहे ना, दादूंना बसवू आणि त्यांचे पाय देऊन आपण दोघं नवरा बायको पाणी पिऊ. ठीक आहे ना? ऐका ना, मी काय म्हणते, आपण दादूंना स्पोर्ट बाईक घेऊन दे ना. अहो मग ते काही लहानच राहणार आहे का? मोठे झाल्यावर चालवतील ना. प्लीज घेऊन जा ना, प्लीज प्लीज. अरे बापले, भूक लागली दादूंना. काय बनवून देऊ? पास्ता बनवून देऊ? मी तुम्हाला सनफिटचा इप्पी ट्राय कलर पास्ता बनवून देऊ. खूप छान लागतं, लगेच बनवून देते. रडायचं नाही, ठीक आहे? ताई, हे दादूंना कपडे आणि तुम्हाला साड्या. अहो वहिनी, एवढे कशाला? अहो ताई, धोंडा काय दरवर्षी येतो का? राहू द्या ना. हो मी काय म्हणते ना, दादूंना आपण सगळं सोन्याचं केलं, मग हातातलं कडं कापड चांदीचं ते पण सोन्याचं करू ना. दादूंना आवडेल, बिचारे एकुलता एक बाचा आहे आपला. प्लीज. ओ पोरांनो, अहो आमचे दादू आले, तुमच्यासोबत खेळायला घेता का त्यांना? दादू जा खेळायला. अहो घाबरता कशाला? मामी आहे ना, जा. कोणी काय बोललं तर मला सांगा. दादू बाय, पुढच्या धोंडाला नक्की या लवकर. बाय.